आज माजी आमदार सुधाकररावजी भालेराव साहेब आणि देवळाली मतदारसंघातल्या प्रमुख मान्यवराच्या प्रवेशाला उपस्थित महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार आहे ही भावना महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याच्या मनात रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय राजेश भैया, बसवराज पाटील साहेब, संजयराव शेट्टे, चंदन भैया आणि उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांची मी माफी मागतो। आणि आज भालेराव साहेबांचा प्रवेश झाल्याच्या नंतर आज ज्यांनी पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केली त्या लोकांना कळलं असेल की पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केल्यावर काय होतं। मी नेहमी भाषणात भालेराव साहेब एक गोष्ट सांगायचो आणि नेहमीच सांगतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही। आणि मागच्या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने ते दाखवून दिलंय। पण बसवराज पाटील साहेब, तुमचा जो माणूस आहे ज्याला पवार साहेबांनी संधी दिली, पहिल्यांदा एक बौद्ध समाजातला कार्यकर्ता निवडून आला म्हणून साहेबांनी त्याला राज्यमंत्री केलं। राज्यमंत्री पदाची संधी पहिल्या टर्ममध्ये दिली। तो नेता एवढा कलाकार आहे की तसा नेता एवढा कलाकार मी माझ्या आयुष्यात बघितला नाही। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा मधला मकरंद अनास पुरेच आहे। बसवराज पाटील साहेबाच्या शेजारी बसलं की म्हणायचं, साहेब तुमच्यामुळेच झालो, तुमच्यामुळेच आमदार झालो। आणि साहेब उठून गेले आणि निटुरे आले की ह्यांचं काय खरंय, तुमच्यामुळेच झालो। म्हणजे समोर जो माणूस येईल त्या माणसाच्या सारखं बोलायचं आणि जो आपल्यापासून उठून गेला त्याची पानं काढायची। हा धंदा राजकारणात जास्त काळ टिकत नाही। आताही तिकडे गेलेत, पण सगळ्या लोकांना विमानात बसले तर काय क्लिप येते त्यांची, तिकडे गेलेल्या अजितदादाची त्यांची तेच मापं काढतात। म्हणजे असा कलाकार गडी आहे आणि त्या गड्याला आता आपल्याला दाखवायचंय। कारण तुम्ही आता उदगीरकरांनी एक घोषणा दिली, आला पंजा आला पंजा। आणि ज्या माणसाला अमित देशमुख साहेबांनी मदत केली मुळे सर, त्या माणसाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आज हयात नाहीत। त्यांच्या मुलांनी तुम्हाला आमदार करायसाठी महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि तुमच्या वाढदिवसात कोण आला रे कोण आला, अमित देशमुखांच्या बद्दल घोषणा देताय। अरे अमित देशमुखांचे वडील विलासराव देशमुख हे मराठवाड्याचं लातूरचं भूषण होतं। आज तुम्ही अमित देशमुखांचा बाप होण्याचं स्वप्न बघताय। म्हणजे सत्तेची मस्ती आणि अहंकार हा तुमच्या डोक्यात गेलाय आणि तो सत्तेची मस्ती आणि अहंकार हा तुम्ही उतरवा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि परत आपण सगळे पवार साहेबाला सोडणाऱ्याला धडा शिकवताल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।